अक्षराज न्यूज, अचूक वेध, अचूक बातमी। भिवंडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांना गुप्त बातमी मिळाल्याने सदर बातमीच्या अनुषंगाने गुन्हे शाखा घटक 2 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय केदार व पोलीस पथकाने सापळा रचून सूरज शेंडे, भरत सासे, स्वप्नील पाटील यांना ताब्यात घेतले आहे। आरोपींकडून 30 लाख रुपये किमतीच्या 500 रुपयाच्या दराच्या भारतीय चलनातील बनावट नोटा, 59 बंडल, त्यातील प्रत्येक बंडलमध्ये 100 नोटा अशा बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत। सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा घटक 2 करीत असताना गुन्हा करण्यासाठी त्यांच्यासोबत सहभागी साथीदारांची माहिती घेऊन रामदास दळवी, विजय करणे उर्फ विकी शेखर बलीन यांना अटक करण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, अक्षराज मीडिया, भिवंडी, ठाणे। एपीआय माळी, एपीआय केदार आणि PSI पाटील यांच्या टीमला गोपनीय माहिती मिळाली होती की 3 मे रोजी अवचितपाडा भिवंडी या ठिकाणी काही इसम भारतीय चलनाच्या नकली नोटा घेऊन विक्रीसाठी येणार आहेत। त्या अनुषंगानं युनिट 2 च्या अधिकाऱ्यांनी ACP शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये सापळा कारवाई आयोजित केली। त्या अनुषंगानं सुरुवातीला 3 संशयित आरोपींना ताब्यात घेतलं। त्यांच्याकडे भारतीय चलनाच्या बनावट नोटा अंदाजे 30 लाखाच्या आपल्याला मिळून आल्या। त्या अनुषंगाने कायदेशीर कारवाई केली। त्याचबरोबर त्या तपासामध्ये पुढे आपण मुख्य आरोपीच्या कार्यालयाचा, घराचा वगैरे आपण सर्च घेतला, शोध घेतला। त्या अनुषंगाने पुढे आपल्याला अधिक बनावट चलनी नोटा मिळून आल्या। एकूण आतापर्यंत आपल्याला 45,50,000च्या बनावट चलनी नोटा तपासामध्ये मिळून आलेल्या आहेत। सध्या आपल्या ताब्यामध्ये एकूण 6 आरोपी आहेत। सूरज तानाजी शेंडे, भरत सासे, स्वप्नील पाटील, रामदास दळवी, विजय करनेकर, शेखर बत्तीन हे सर्व राहणारे भिवंडीतील आहेत। हे अवचितपाडा येथे भारतीय चलनाच्या बनावट नोटा घेऊन येणार होते। त्या अनुषंगाने आपण ही कायदेशीर कारवाई केलेली आहे। तपासामध्ये आपण हे सदरचे आरोपी हे बनावट नोटा कुठे छापत होते, कशा पद्धतीने ते छपाई करत होते, ते कुणाला विकणार होते किंवा या बनावट नोटांचा अजून कुठल्या दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्याचा वापर करणार होते का, या अनुषंगाने आपण अधिक तपास करत आहे।